हाय हॅलो नमस्कार. मी मेघा. माझ्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आणि मजेतच असायला हवं. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. आजपासून 9 दिवस नवरात्री उत्सव चालू होतोय. माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या चॅनलच्या नावावरूनच तुम्हाला समजले असेल की मी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला घरासंबंधीचे व्हिडिओ म्हणजे घरकाम, घरातील कामे कशी करावी, साफसफाई कशी करावी किंवा वेळेचे नियोजन कसे करावे, कमी वेळात कामं कसे करावीत किंवा जे जॉबला जातात त्यांनी आपलं डेली रुटीन कसं असावं ह्या संबंधीचे अनेक असे व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये आज मी नवरात्रीची तयारी कशी केली तर ते तुम्हाला दाखवणार आहे, शेअर करणार आहे. माझा काही उपवास नसतो, माझ्या मिस्टरांचा उपवास असतो. तर त्यासाठी मी केलेली तयारी आणि मी पण एक वर्किंग वुमन आहे. तर मी जॉबवरून येऊन ॲक्च्युली मला रात्री नाईट ड्युटी होती, तर मी नाईट ड्युटी करून येऊन आणि मग मी माझं अशा प्रकारे आवरलं होतं ते मी तुमच्यासमोर शेअर करते. तर पाहू. आज सकाळी कामावरून आल्यानंतर मला यायला लेट झाला होता, पण मनामध्ये एकच होतं की आज आपण बाहेरचे पूर्ण पॅसेज आणि पायऱ्या आहेत त्या छान झाडून घ्यायच्या, कारण आज नवरात्री असल्यामुळे बाहेरची डीप क्लिनिंग मला करायचीच होती. आणि पावसामुळे पायऱ्या वगैरे खूप खराब झालेल्या होत्या आणि आता आमच्याकडे ना पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम चालू नाही, तर आम्ही नेहमी ना हे सगळं पॅसेज पाण्याने धुवूनच काढतो. पण तरीही असो, मी झाडू वगैरे स्वच्छ मारून घेतला होता. वरती काही जाळ्या वगैरे झाल्या होत्या ते काढून घेतलं आणि नंतर पाण्याने पुसायचं होतं मला. पण बादलीमध्ये पाणी आणून जे काही माझ्या आजूबाजूला जेवढ्या काही ते पायऱ्या होत्या त्या मी पुसून घेतल्या आणि माझ्या दारातीलही फरशा वगैरे मी स्वच्छ क्लीन करून घेतल्या होत्या. आणि क्लीन केल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि कितीही आपण कंटाळून आलो आणि सण जर असेल तर काम करताना उत्साहही येतो आणि प्रसन्नही वाटतं. आणि बाहेरची क्लिनिंग झाल्यानंतर दारातही एकदम छान वाटतं. नंतर मला एक प्रोडक्ट रिसीव्ह झालं होतं, ते खरंच खूप छान होतं. मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं, तर त्याची क्वालिटी वगैरे छान आहे. तेलाचं भांडं आहे ते. आणि मग त्यानंतर मी आतमध्ये आले. लागलंच म्हटलं घरातीलही झाडू वगैरे करून घ्यावा आणि त्यानंतर आंघोळ करावी, म्हणून मग मी हॉलची साफसफाई चालू केली होती. कसं असतं, सकाळी जर आपण नाईट ड्युटी करून आलो आणि आराम करत बसलो तर दिवसभर ही सर्व कामं रेंगाळत राहतात. त्यामुळे कधीही मी नाईट ड्युटीवरून आले की पहिलं थोडंसं फ्रेश होऊन चहा वगैरे घेते आणि त्यानंतर जे काही 2 तास कामाला लागते. म्हणजे कसं होतं, दिवसभराची सगळं कामं आवरतात, स्वयंपाक वगैरे होतो आणि मग घरामध्ये पण दिवसभर छान प्रसन्न राहतं. त्यामुळे सकाळचं सगळं आवरून 1 वाजेपर्यंत घेतलं की दिवस बाकीचा वेळ आपल्याला मोकळा भेटतो. बेडरूममध्ये तर खूप जास्त पसारा आहे आणि तो आवरता मला अक्षरशः 15-20 मिनटापेक्षा जास्त वेळ गेला होता, कारण काहीच काम झालेलं नव्हतं माझं. त्यामुळे मी बेडरूममधील सर्व पसारा अगदी आवरायला घेतला होता. सर्व घड्या वगैरे मारून ठेवल्या आणि लागलीच मशीन पण लावली होती मी कपड्यांसाठी. तर म्हटलं आपलं बाकीचं काम होईपर्यंत मशीनला कपडेही होऊन जातील. मग ते मशीन चालू होती तोपर्यंत मग मी बेडवरील सगळं सामान आवरून घेतलं आणि कपाटात कपडे वगैरे ठेवून घेतली आणि लागलीच कपडे धुवून झालेली होती. तर हे माझं ना मिशोवरून घेतलेलं स्टँड आहे, तर खरंच खूप छान आहे. आता त्याला 4 वर्ष झालेले आहेत, पण आत्तापर्यंत काहीच त्याचं खराब झालेलं नाही आहे. तर अगदी 1400 रुपयेमध्ये मी घेतलं होतं आणि सर्व कपडेही बसतात त्यामध्ये. मला बाहेर सुकत घालायला अजिबातच जागा नाही आहे, त्यामुळं मग मला घरातच कपडे सुकवावे लागतात. तर खरंच हे स्टँड खूप युजफुल आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मिशोवरून तुम्ही हे स्टँड घेऊ शकता आणि भरपूर कपडे त्याच्यावर बसतात. छोटी सगळी कपडे वरती बसतात. मधल्या रॅकमध्ये तुम्ही सगळे मोठे कपडे घालू शकता. तर बघू शकता तुम्ही, मी भरपूर असे कपडे त्यामध्ये मी टाकलेले आहेत सुकायला. आणि अशी माझी सगळी अशी जवळपास काल भरपूर कपडे होती, ती मी सगळी कपडे यावरती सुकायला टाकलेले आहेत. त्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले, घर छान झालं, क्लीन झालं होतं आणि नंतर रांगोळी काढायला घेतली. रांगोळी काढून झाली होती माझी.
नंतर मी छान अशी देवपूजा केली आणि उपवासाचं असं काहीसं मी ताट बनवलं होतं, छान भाकरी वगैरे. नंतर स्वतःही छान तयार झाले, छान छान व्हिडिओ काढले, फोटोज काढले, कारण स्वतःलाही वेळ द्यायलाच हवा. कारण आपण जर दिवसभर कामच करत राहिलो तर आपण स्वतःसाठी कधी तयार व्हायचं. आणि म्हणून मी अशी स्वतः घरीच आपली साडी वगैरे नेसून म्हटलं आपण आता देवाची पूजा करूया. अशी छान अशी देवीची पूजा केली, देवीला मनोभावे प्रार्थना केली. आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ. हा खरं तर मी पहिल्या दिवशी शूट केला होता, परंतु मला ना टायमिंग आणि